हॅलो गाईज, मी आहे मराठी मुलगी. वेलकम टू माय मिनी ब्लॉग सिरीज. सो नेहमीप्रमाणे घरातलं काम आवरलं आणि 10:30 वाजता गेले मी कॅफेवर. गेल्यानंतर ॲज युजल सेटअप बाहेर काढला, बाहेरचा सेटअप लावला, क्लिनिंग केलं आणि आज लिटरली 11:15 वाजताच कस्टमर्स यायला सुरू झाले. म्हणजे क्लिनिंग तर संपलंच नव्हतं, आणखीन फरशी पुसायची बाकी होती तोपर्यंत कस्टमर्स आले. आणि फक्त कस्टमर्स नाही तर बॅक टू बॅक ना ऑर्डर्स पण भरपूर यायला लागल्या. आणि तेवढ्याच समजलं की दूधच आणायचं राहिलं होतं. मग पळत पळत गेले. ऊन एवढं आहे ना बाहेर की काय सांगू. पळत गेले, दूध घेऊन आले, प्रिपरेशन केली. कस्टमर्स गेले होते तोपर्यंत म्हटलं की चला पटपट फरशी पुसून घेऊयात, उरलेलं सगळं जे क्लिनिंग आहे ते क्लिनिंग करून घेऊयात. आणि तेवढ्यात आणखीन ऑर्डर्स सुरू होत्या आणि ऑर्डर्स त्या देऊन कंप्लीट झाल्या की म्हटलं चला एक कोल्ड कॉफी तर आपण पण पिऊ शकतो. मग मी आणि श्रेयसनी बसून थोडंसं कॉफी एन्जॉय केली, गप्पा मारल्या. आणि ते सुरू असताना आणखीन ऑर्डर्स यायला स्टार्ट झाल्या, कस्टमर्स यायला सुरू झालं. सो त्यांचं सगळं सर्व करून थोडं बाहेरचं सेटअप करावा म्हटलं. सेटअप कारण की असंही ऊन उतरलं होतं. मग म्हटलं बाहेरचं सेटअप करून क्लिनिंग करून घ्यावं सगळं, कारण धूळ वगैरे कंटिन्युअसली सुरू आहे. वादळ सारखं येत असतं उन्हाळ्यामुळे आणि हे सगळं सुरूच असतं. ते झालं होतंच की तोपर्यंत आणखीन ऑर्डर्स आल्या पार्सलच्या. सो ते ऑर्डर्स रेडी केले, पार्सल्स रेडी केले आणि असाच दिवस जातो आहे डेली. खूप साऱ्या कस्टमर्ससोबत, खूप साऱ्या एक्सपिरियन्सेससोबत. तुमची पण वाट पाहतो आहे आम्ही. नक्की या, व्हिजिट करा दी स्पायसी स्टोरीजला, जे लोकेटेड आहे मोहम्मदवाडी पुणेमध्ये.